नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण प्रिया मॅमच्या मेथडनुसार बॅक पार्ट पॅक आणि फ्रंट पार्ट डीप आपण ब्लाऊजची ड्राफ्टिंग आणि कटिंग बघणार आहे. तर हे ब्लाऊज पीस आहे. हे ब्लाऊज पीसची मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग देखील दाखवणार आहे. तर बघा, अशी पाठीमागं या ब्लाऊजला डिझाईन आहे. ही आपण बॅक पार्टला घेणार आहे. ही जी डिझाईन आहे ती बॅक आपला बोटनेकमध्ये पॅकनेक असणार आहे. म्हणजे त्यानंतर ही स्लीवला डिझाईन असणार आहे. बघा, ही देखील स्लीव देखील आपण पफ स्लीव घेणार आहे. कशा पद्धतीने पफ स्लीवची देखील कटिंग करायची ते देखील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे. तर चला, अगोदर आपण स्टेप बाय स्टेप तुम्हाला बॅक पार्टची ड्राफ्टिंग दाखवते, त्यानंतर फ्रंट पार्ट आणि ब्लाऊज पूर्ण तयार झाल्यानंतर स्टिचिंग करून झाल्यानंतर वेअर करून देखील दाखवणार आहे का कशा पद्धतीने हा ब्लाऊज फिटिंगला बसलाय. आता हा जरी व्हिडिओ लेट आला, कारण हे आषाढी वारीचं ब्लाऊज आहे हे, पण मी आता व्हिडिओ थोडासा लेट शूट केला आहे. तर चला, या ब्लाऊजची तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवते. अगोदर आपण बॅक पार्ट ड्राफ्ट करू. तर बघा, हे मेजरमेंट घेतले, हे माझेच मेजरमेंट आहे. शोल्डर घेतले 14.5, उंची 15.5 आहे, छाती 34 आहे, कमर 28 आहे, शोल्डर टू अपेक्स 10 आहे, अपेक्स टू अपेक्स 7 इंच आहे, पुढचा गळा 6.5 आहे, मागचा गळा 3.5 आहे. आणि बाही जी आहे तिचे दंडघेर आणि बाहीचे जे राऊंड चेक केले आपण ते देखील इथं लिहिले. बघा, 11 इंचावर 11 आहे, रेडी शोल्डर 2.5 इंच आहे. तर चला, या मेजरमेंटवरून अगोदर आपण बॅक पार्टची ड्राफ्टिंग करू. तर इथे मी कार्डशीट पेपर घेतला आहे. आता ही जी बाजू आहे ही देखील सरळ आहे आणि इकडनं देखील सरळ आहे. तर इथं बघा, अगोदर आपण ब्लाऊजचे जे उंची ती घेऊ. तर ब्लाऊजची उंची जी आहे ती 14.5 आहे. तर मी इथं 15.5 आहे ब्लाऊजची उंची. एक मिनिट, शोल्डर 14.5 आहे. तर हे बघा, 15.5 उंची आहे. तर इथे 1 इंच प्लस करून 16 इंचावर मार्किंग करते, 16वर मार्किंग करते. इथं आपण लाईन ड्रॉ करू. ही आपली कमरची लाईन झाली. त्यानंतर बघा, शोल्डर घ्यायचे आपल्याला. तर शोल्डर किती आपले, फुल शोल्डर आपले 14.5 आहे. तर त्याचं आपल्याला निम्म करायचं आहे. तर टेप बघा असा फोल्ड करायचा आणि असं 14वर फोल्ड करून इथं चेक करायचं. तर किती येत आहे, 7.25 इंच. तर इथून बघा, 7.25 इंचावर शोल्डरची मार्किंग करते मी. आता जिथून शोल्डरची मार्किंग केली तिथून डाऊन जायचं आहे आपल्याला 1 इंच. त्यानंतर गळा रुंदी घ्यायची इथं 2.5 इंच. आता हे जे मार्किंग आहे क्रॉसमध्ये आपण इथं जॉईन करून घेऊ. बघा, त्यानंतर बघा, आता बॅक पार्ट आपला पॅक आहे. पॅक असल्यामुळे इथं आपल्याला पॅकनेकचाच फॉर्म्युला इथं वापरावा लागणार आहे. तर इथं अगोदर आपण चार्ट बघू. तर बघा, हा पॅकनेक फॉर्म्युला आहे, कारण बॅकचा जो पार्ट आहे तो बंद असणार आहे. तर बघा, इथं चेस्टचं मार्किंग दिलं आहे. तर चेस्ट किती आपली 34 साईजनुसार चेस्ट भागिले 6 प्लस 1 इंच करायचे. तर 34/6 त्यात आपल्याला प्लस करायचं आहे 1 इंच. तर किती झालं, 6.5च्या वरती एक लाईन. तर इथून आपण जिथून डाऊन गेलोय तिथं आपण टेप ठेवू आणि तिथून 6.5 इंचाच्या वरती एक लाईन असं मार्किंग करू. आता ही जी मार्किंग आहे ही आपली छातीची लाईन झाली. तर बघा, आता बंद आहे म्हणजे पॅक नेक आहे. मागचा जो भाग आहे तो बोट नेक असू द्या किंवा पॅक नेक असू द्या, तर तुम्हाला लुझिंग किती द्यायची आहे, 2 इंच लुझिंग देणं कंपल्सरी आहे. 2 इंच लुझिंग आपल्याला द्यायची. तर इथं आपण चेस्ट आपली 34 प्लस करू त्यामध्ये 2 इंच. तर किती झालं, 36/4 करू. तर किती आलं, 9 इंच. आता छातीचं मार्किंग बॅक साईडचं मी इथं 9 इंचावर करते आणि शिलाई मार्जिन घेते 2 इंच. शिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता. 1.5 देखील घेतली तरी काही हरकत नाही. त्यानंतर आपल्याला कमरचं मार्किंग करायचं आहे. तर कमर आपली 28 आहे. तर भागिले 4 करू. कमरमध्ये कुठल्याही प्रकारची लुझिंग वगैरे द्यायची नाही. जेवढी कमर आहे तिला डिवाइड 4 करायचं. तर किती आलं, 7 इंच. इथं मी कमरचं मार्किंग करते 7 इंच. आता बॅक साईडला मी टक्स वगैरे काही घेणार नाही. पूर्ण ब्लाऊज जे आहे ते बंद आहे आणि मागे डिझाईन देखील आहे, त्यामुळे टक्स घेणार नाही.
तर शिलाई मार्जिन डायरेक्ट घेते मी तर 2 इंच. स्केलने अगोदर आता हे जे मार्किंग आहे ते जॉईन करून घेते बघा. इथे देखील सेम. त्यानंतर बघा आता पॅक नेक आहे, बोटनेक म्हणजे बोटनेक म्हणा किंवा पॅक नेक म्हणा, ते दोन्ही एकाच ह्याच्यात येतात. तर इथं आपल्याला आता शोल्डर मायनस करायचं नाही आहे, काही शोल्डर वगैरे मायनस करायचं नाही. तर आता इथं काय करायचं आपल्याला, इथं आपण चेक करू. तर इथं आपण शोल्डरचं मार्किंग किती केलं होतं, 7.25 इंचावर. पण अगोदर आपण इथून एक सेंटर काढून घेऊ. टेप असा ठेवायचा, सेंटरवर एक मार्किंग करून घ्यायची इथं. त्यानंतर आपल्याला शोल्डरचं मार्किंग चेक करायचं आहे. ते किती होतं, 7.25 इंच इथं होतं. तर आपल्याला इथं अर्धा इंच कमी घ्यायचं आहे. तर इथं 7.25 आहे, तर इथं आपण 5.25 घेऊ. सॉरी 7.25 होतं, तर 5.25 घेऊ, म्हणजे अर्धा इंच कमी घ्यायचं आहे आपल्याला इथं. तर इथे मी 5.25 इंचावर मार्किंग करते. इथे देखील सेम 5.25 इंचावर मार्किंग करायची. लक्षात घ्या, पॅक नेकला आपण सेंटर काढत असतो. सेंटरपासून इथं जेवढी शोल्डरची मार्किंग केली त्यापेक्षा इथं अर्धा इंच कमी, आणि इथं छातीच्या लाईनमध्ये देखील अर्धा इंच कमी. त्यानंतर स्केलने आपण हे जे मार्किंग आहे ते जोडून घेऊ. आणि इथं आपल्याला बघा क्रॉस मार्किंग करायची आता आर्महोलच्या शेपसाठी. तर क्रॉस मार्किंग आपल्या साईजनुसार करणार आहे आपण. तर आपली साईज किती आहे, 34. तर हे बघा फ्रंट पार्टला 1.25 इंच आहे आणि बॅक पार्टला 1 इंच आहे. तर इथून क्रॉस मार्किंग मी 1 इंचावर करते. आणि फ्रेंच कवने आर्महोलचा जो शेप आहे तो इथं ड्रॉ करून घेते. तर बघा फ्रेंच कवने आर्महोलचा शेप ड्रॉ करून घेतला. त्यानंतर बघा तर पॅक नेक जरी असलं तरी आपल्याला इथं शोल्डर मायनस करावं लागतं. तर ते मायनस कसं करायचं, डीप नेकची प्रोसेस वेगळी आहे आणि पॅक नेकची प्रोसेस वेगळी. तर इथं आपल्या रेडी शोल्डरवरून आपलं शोल्डर मायनस होत असतं. तर चार्टमध्ये बघून आपण मायनस करू. तर हा बघा, हा बोटनेक शोल्डर मायनस चार्ट आहे. तर यामध्ये रेडी शोल्डर दिले इकडे आणि इकडे क्रॉस मार्किंग दिली. तर रेडी शोल्डर किती आपला, रेडी शोल्डर आपण घेणार आहे 2.5 घेऊ किंवा 3 इंचापर्यंत घेऊ. आता जसं मी तुम्हाला पुढे सांगते. पण हे बघा इथं 2.25 ते 3 पर्यंत. तर क्रॉस मार्किंग किती येते आपली, अर्धा इंच. ते इथून बघा टेप ठेवायचा आणि अर्धा इंचावर मार्किंग करायची इथे. म्हणजे आपल्याला मायनस करायचं. ते हे मायनस का करतो, शोल्डर जे आहे ना ते आपले बघा उतरतात. तर हा पॉईंट म्हणजे उतरू नये त्यासाठी अगोदरच आपण मायनस करून देऊ. ते बघा आता हे झालं आपलं मायनस झालं. त्यानंतर इथून रेडी शोल्डरचं मार्किंग करायचं. तर रेडी शोल्डर आहे ना आपण गळा रुंदीचे ते रेडी शोल्डर 2.5 इंच घेऊ. त्याच्यात प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायची. 3.5 इंच इथं मी मार्किंग केली रेडी शोल्डरची. त्यानंतर इथून बघा आता आपला जो गळा रुंदी ती 3.25 इंच. रेडी शोल्डर 2.5 इंच ठेवलं आहे, त्याच्यात 1 इंच प्लस केलं आहे शिलाई मार्जिन आणि 3.5 इंच मार्किंग केली. त्यानंतर इथून बघा बॅकच्या गळ्याची मार्किंग करायची आहे. तर बॅकचा गळा मी इथं 4 इंचावर घेणार आहे आणि इथून 3.25 इंच जी गळा रुंदी आली ती इथे पण सेम 3.25 इंच मार्किंग करून बॉक्स बनवून घेते. इथे देखील बघा आता इथून बघा आपल्याला हे जे शोल्डरचं मार्किंग आहे इथून गॅप ठेवायचा अर्धा इंच आणि अर्धा इंचावर अशी डॉट डॉटची एक लाईन बनवायची आहे. आणि या लाईनच्या खालीच आपल्याला मागच्या गळ्याचा जो शेप आहे तो ड्रॉ करायचा आहे इथे. तर इथं बघा तर मागच्या गळ्याचा शेप मी इथं ड्रॉ केला आहे. तर अशा पद्धतीने आपला जो बॅक पार्ट आहे तो ड्रॉ झाला आहे. पण आपल्याला कट लगेच करायचा नाही, कारण अगोदर आपण फ्रंट पार्ट ड्रॉ करत असतो. साईडचे पॅटर्न जे असतात प्रिन्सेस कटचे किंवा कटोरीचे, तुमचा जो पॅटर्न असेल तो काढल्यानंतर इथं ठेवून चेक करत असतो. त्यानंतर बॅक पार्ट कटिंग करत असतो. तर अशा पद्धतीने आपण जो आपला पॅकनेक म्हणजे बॅकनेक म्हणा किंवा बोटनेक म्हणा किंवा बंद ब्लाऊज म्हणा हे देखील म्हटलं तरी चालेल. तर बॅक पार्टीची तर मी ड्राफ्टिंग करून दाखवली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करू.
तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.